नमस्कार, मी अप्पा हातनोरे. बघा, महाराष्ट्र भूगोल याची 7वी आवृत्ती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेली आहे. 7वी असल्यामुळे याच्यामध्ये काय बऱ्यापैकी मॅक्सिमम कंटेंट पण कव्हर झालेला आहे. मागच्या सगळ्या पेपरमध्ये 25च्या पेपरमध्ये बघितलात, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या रिलेटेड आलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये तुम्हाला सापडेल. अशा स्वरूपाच्या ह्या नोट्स आहेत आणि याच्यामध्ये अपडेट करताना प्रत्येक जुन्या घटकामध्ये व्हॅल्युएडिशन पण केलेलं आहे. सोबत महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दिलेली आहे आणि संबंधित त्या घटकाशी संबंधित करंट अफेअर्स जसं की कॉप, जसं हवामान टॉपिक संबंधित कॉप 30 असेल किंवा मग चक्रीवादळं असतील किंवा वन या टॉपिकला संबंधित 18 वनस्थिती अहवाल असेल, म्हणजे त्या संबंधित टॉपिकच्या रिलेटेड कंटेंट सगळा दिलेला आहे. आणि हे सगळं महाराष्ट्र भूगोल अगदी कमी पेजेसमध्ये कव्हर केलेलं आहे. जे काय आयोगामध्ये जे काही प्रश्न वेगवेगळे विचारले त्याला हायलाईट पण केलेलं आहे. अशा स्वरूपाच्या ह्या नोट्स आहेत. याचं जेवढे रिव्हिजन कराल तेवढा याचा फायदा होईल. याच्यासोबत तुम्हाला 21R मधलं हे एक टॉपिक वाचायचा. यामधला उदाहरणार्थ हवामान वाचला, लगेच हवामानवरले आयोगाचे 21R आपला 21R प्रश्नांचे आहे, त्याच्यातून प्रश्न सॉल्व्ह करा. वन वाचलात की वनावरले प्रश्न सॉल्व्ह करा. अशा स्वरूपाचं हे दिलेलं आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची चूक न ठेवता हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून याच्यावर जेवढे जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल तेवढे करा आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.